249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजप व मित्र पक्षांचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी 48,405 भरघोस मताने निवडून येऊन आमदारपदी निवड झाल्याबद्दल श्री जांबमुनी मोची समाज लष्कर ऑफिसजवळ श्री जांबमुनी चौक लष्कर सोलापूर येथे आनंदात जल्लोष करताना श्री जांबमुनी मोची समाज लष्कर अध्यक्ष करप्पाण्णा जंगम, श्री जांबमुनी मोची समाज अभ्यासू बुलंद आवाज प्रवक्ते तथा समाज शहर व जिल्हा सेक्रेटरी डॉक्टर योगेश पल्लोलू, समाजातील आजी माजी पदाधिकारी तायप्पा मैत्रे, श्याम मैत्रे, परशुराम वाघमारे, कृष्णा तल्लारे, हरीश जंगम, भास्कर फुले, बंटी जंगम, अशोक सायबोळू, नागेश कोलालू व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। समाज अध्यक्ष करप्पा जंगम यांच्या स्वखर्चाने समाजातील 101 बांधवांना बालाजी तिरुमला तिरुपती येथे दर्शनासाठी घेऊन जाणार आहेत। इच्छुकांनी हरीश जंगम यांच्याकडे नावे नोंदवावीत असे आवाहन श्री जांबमुनी मोची समाज शहर व जिल्हा सेक्रेटरी डॉक्टर योगेश पल्लोलू यांनी केले आहे। श्री जांबमुनी मोची समाज लष्कर व सोलापूर शहराच्या वतीने भाजप व महायुती प्रेमी करून त्याचे पुढाकार घेतलेले आपल्या लष्कर विभागाचे सन्माननीय अध्यक्ष करप्पाण्णा जंगम यांच्या नेतृत्वाखाली 249 सोलापूर शहरमध्येचे भाजपचे महायुतीचे उमेदवार माननीय देवेंद्र राजेश कोटे यांना आपल्या जांबमुनी मोची समाजामधून 16 विभागातून भरघोस मताने आपल्या समाजाकडून त्यांच्या कमळाच्या चिन्हावर आपण बटन दाबून त्यांना निवडून आणलेला आहे। आज देवेंद्र राजेशजी कोटे साहेब आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयातील विधान भवनमध्ये आमदार म्हणून आज आपले नेतृत्व तिथे उमटवणार आहेत। त्यांनी निवडून आल्याबद्दल आपल्या जांबमुनी मोची समाजाचे लष्कर विभागाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय करप्पाण्णा जंगम यांच्या स्वखर्चाने आपल्या समाजातील 101 समाज बांधवांना बालाजी येथे तिरुमला तिरुपती दर्शन स्वखर्चाने करण्याचा त्यांनी घोषणा केलेला आहे। सुशिक्षित उमेदवार आमदार सन्माननीय देवेंद्र अण्णा राजेश कोटे आज आमदार म्हणून आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत। त्यांनी निवडून आल्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीने करप्पाण्णा जंगम, डॉक्टर योगेश पल्लोलू, सुमितजी पाटील, हरीजी जंगम, तायप्पा मैत्रे, परशुरामजी वाघमारे, राजू आसादे, बंटी जंगम, त्याचबरोबर कृष्णा तल्लारे, श्याम मैत्रे आणि त्याचबरोबर भास्कर फुले आणि आपल्या भागातील सर्व सरस्वती तालीम मंडळाचे आणि जांबमुनी मोची समाजाचे सगळे भाजपप्रेमी पदाधिकाऱ्यांच्या वतीने देवेंद्र राजेश कोटे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो।